नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये आणि एकदम चमचमीत झणझणीत असं चिकन सुक्का बनवणार आहोत. तर चिकन सुक्का बनवण्यासाठी आपण न तर कांदा, खोबरे व काहीही वापरणार नाही. कमी साहित्यामध्ये असं आपण बनवणार आहेत. आणि ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. आमच्या घरामध्ये खलासण्यातलं चिकन म्हटलं जातं. चला तर मग खलसण्यातलं चिकन बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथे वेगळ्या पद्धतीने चिकन सुक्का बनवणार आहे, म्हणजे खलसण्यातलं चिकन बनवणार आहे. ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. खूप छान अशी रेसिपी होते. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे, मस्त साफ करून घेतलेलं आहे. आणि त्याला मसाला काय लागणार आहे ते दाखवते. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला धना, अर्धा वाटी धणे घेतलेले. मापाने घेतलं तर असं अंदाजे घेतलं तर एक वंजूळभर आपल्याला धणे लागणार आहे. इथं हळकुंड असं मी ठेचून घेतलेले आहे. हळकुंड नसेल हळद पावडर वापरली तरी छान होतं. सासूबाईच्या पद्धतीने मी दाखवत आहे. आणि हिंग सुद्धा खड्याचा असेल तरी चालू शकतो. माझ्याकडे नाही, मी पावडर घेतलेली आहे. खूप सारा लसूण आणि अद्रकचे असे मोठे मोठे 2 तुकडे, अर्ध लिंबू, रस असेल तर अर्ध, रस कमी जर असेल तर 1 लिंबू पुरेसे होतं. याच्यात भरपूर रस आहे म्हणून मी अर्ध घेतलेला आहे. बस आपल्याला एवढेच मसाले लागणार आहे. थोडे मसाल्यात अगदी टेस्टी असं चिकन होतं हे. ठेवून घेतलेले गॅसवर आणि तेलही घालून घेतलेले, 1 चमचाभर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. त्यात मी घालून घेणार आहे हळकुंड्याचे ते तुकडे आहे ते घालून घेते. आणि हिंग जर खड्याचा असेल तोही आपण तळून घेऊ शकता. आता पावडर आहे म्हणून याच्यात टाकले नाही. मस्त तळून घ्यायचं आहे आपल्याला. हळद छान फुलली की आपण धन घालून घेणार आहोत. छान साफ केलेलं धन आहे, छान भाजून घेणार आहे. धनही छान भाजले. आता आपण काढून घेणार आहोत, बारीक करून घेणार आहोत. आपलं धन छान थंड झालेलं आहे. आता आपण त्यात हिंग पावडर घालून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत. छान धन्याची खूप छान अशी पावडर झालेली आहे बघत असाल. आता त्याच भांड्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट ही करून घेणार आहोत. अद्रक लसणाची पेस्ट ही खूप छान बारीक झालेली. थोडंसं पाणी घालून बारीक केलंय म्हणजे मस्त मिक्स होईल. आता आपण सर्व चिकन मध्ये घालून घेऊया. धना पावडर पूर्ण घालून घेणार आहोत आणि त्यात अद्रक लसणाची पेस्ट ही घालून घेणार आहोत. जे आपण अर्ध लिंबू घेतलं होतं त्याचाही रस काढून घेतलेला आहे मी, तोही पूर्ण घालून घेतलेला आहे. पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चिकन. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे. आपण धना पावडर, अद्रक लसणाची पेस्ट मिक्स करून घेतलेले आहे. त्यात घालणार आहोत घरचा मसाला, म्हणजे जो साठवणीचा वर्षभराचा मसाला असतो तो मसाला घालून घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मस्त पुन्हा एकदा मिक्स करून अर्धा तास आपल्याला ठेवून घ्यायचंय साईडला. छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून घेऊया. आपल्या चिकनला मसाला लावून अर्धा तास झालेला आहे. आता आपण मस्त फ्राय करायला घेऊया. इथं गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेला आहे, तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण जे चिकन मसाला लावून ठेवलं होतं ते चिकन आता घालून घेते सर्व. सर्व चिकन घालून घेतले आणि आता आपल्याला कुठलाही मसाला वापरायचा नाही. आपण जेव्हा चिकन पूर्ण मसाले लावून ठेवलेलं होतं, मीठ वगैरे सगळं लावलेलं आहे. आता फक्त वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मिक्स करून एक झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत. छान छान मिक्स झालेला आहे. आता झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर आपण चेक करून घेऊया. एकदा खालीवर करून घेऊया. बघा तसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आपल्या चिकनला, पण पाणी घातलेलं नाहीये.
पुन्हा आपल्याला 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर आपल्या चिकनला बघत असाल तर भरपूर असे पाणी सुटलेले आहे, अंगचंच पाणी आहे. आता पूर्ण आपलं चिकन सुक्क झालं पाहिजे, या हिशोबाने आपण शिजवून घेणार आहोत. आपण पूर्ण पाणी आटवून देणार आहोत याच्यातच. बघत असं ना आपलं चिकन सुक्का अगदी मस्त झालेलं आहे आणि मस्त असं सुक्क सुक्क झालेलं आहे. ही रेसिपी सासूबाईंची आहे आमच्या घरात. याला खलसण्यातलं चिकन म्हटलं जातं. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा.